सर साऊथ मुंबईच्या लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झाली अशी टीका केली जाते. काही ऍक्टर्सनी सुद्धा तसे ट्विट केले. नाही, लॉ एन्फोर्समेंट कोलॅप्स झालं असं म्हणता येणार नाही. कारण काही ठिकाणी स्पोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले. त्या ठिकाणी अर्ध्या तासात 15 मिनिटात 20 मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामे केलेले आहेत. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स झाली असं म्हणता येणार नाही. हां, काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावं नाही आहे आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाही आहे. आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे. आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत, आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतला आहे. सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते. पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल. नाही, असं आहे की आजही त्या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक असतील, चर्चा करायची कोणाशी, माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा. तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. त्यांनी एक निवेदन दिलं, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो. कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कधीही कुठला इगो धरत नाही. त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतो आहे. जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल. सर मुंबईत हा विषय केंद्राकडे पण महत्त्वाचा जाणं गरजेचं आहे. त्या बाबतीत राज्य सरकारची कायदे तज्ज्ञांचं नाही हे म्हणणं काल पवार साहेबांनी मांडलेलं आहे. पण कायदे तज्ज्ञांनी हे स्पष्ट सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की हा मुद्दा राज्याच्याच अखत्यारीतला आहे, हा केंद्राच्या अखत्यारीतला नाही. सर मुंबईत व्यापाऱ्यांकडनं सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे की कुठेतरी मुंबई स्टँडस्टिल पोझिशनमध्ये येते. या व्यापाऱ्यांना नाही, मला असं वाटतं की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले. पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं. तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते. म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतो आहे, कुठेही आम्ही काय उधळणार नाही. त्यांनी दुकानं उघडी ठेवली, दुकानं उघडी आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.